श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, बाळांनो, आजपर्यंत तुम्ही अनेक उपाय करून थकला असाल, हताश झाला असाल, तुमच्या पदरी निराशा पडली असेल, तर हा माझा व्हिडिओ तुमच्यासाठी एक चमत्कार घेऊन आलेला असेल आणि खरंच तुम्हाला सगळ्या गोष्टी साध्य होतील. फक्त तुम्ही हा मी सांगितलेला उपाय करा. हे थोतांड नाही, अंधश्रद्धा नाही आणि तुम्हाला हे केल्यानंतरच कळेल. मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त आणि स्वामी एकच आहेत हे आपल्याला माहीत आहे. दत्ताचं झाड औदुंबर म्हणजेच उंबराचं झाड हे पण आपल्याला माहीत आहे आणि याच उंबराच्या झाडाला जी फळं येतात त्याला आपण उंबर, पिकल्यानंतर उंबर असं म्हणतो, लाल दिसतात. पण आपल्याला ती लाल फळं घ्यायची नाहीत. गुरुवारी तुम्ही सकाळी उठायचं, आंघोळ करायची आणि अगदी प्रसन्न मुद्रेनं जाऊन उंबराच्या झाडाची कच्ची फळं, त्याला आपण दोड्या म्हणतो, अगदी गोटीसारखी असतात, हिरवी गार फळं आणायची. त्याला थोडासा चीक असतो. घरी आणल्यानंतर ती पाण्यात भिजत घालायची. भिजल्यानंतर बटाट्यासारखी चिरायची आणि वाफवायची. म्हणजे तू उकळत्या पाण्यात थोडीशी उकळून द्यायची. नितळून घ्यायची. नितळल्यानंतर एक कांदा चिरायचा, त्यामध्ये ती उकळलेली चिरलेली फळं टाकून मिरची, तिखट मिरची, काय तुमचं शेंगदाण्यात काय तुम्हाला टाकायचे ते टाकायचं. फक्त लसूण अजिबात टाकायचा नाही आणि ती चांगली शिजवून अशी भाजीसारखी सुक्की करून घ्यायची. 4 भाकरी करायच्या. एका भाकरीवरती पण तो प्रसाद ठेवायचा. ती भाकरी गुंडाळायची आणि श्वानाला म्हणजे कुत्र्याला खायला घालायची. दुसरी भाकरी गाईला खायला घालायची. दरवेळेला स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असा जप करायचा. आणि एक भाकरी आपल्या जिथं स्वामींचा फोटो आहे किंवा आपला जिथं देवार आहे तिथं जाऊन स्वामींच्या पुढं लीन व्हायचं. शेजारी कुणीही नको, एकांत पाहिजे. अगदी सगळी तुमची उदबत्ती, देवबत्ती सगळं लावून घ्यायचं आणि तिथं स्वामींच्या चरणी लीन व्हायचं आणि नैवेद्य दाखवून म्हणायचं, स्वामी, आज तुम्ही ह्या भाबड्या भक्ताच्या घरी जेवायला या. माझ्याकडून काही चुकलं असेल तर तो गुन्हा माझा पोटात घाला, पण माझ्या गरीबाच्या घरी जेवायला या. मी खूप दुःखी कष्टी आहे आणि तुम्हाला जो काही त्रास असेल तो स्वामींना सांगायचा आणि स्वामी, तुम्ही घरी माझ्या येऊन जेवला तर नक्की माझा तो त्रास जाणार हे मला माहीत आहे. असं म्हणून उठायचं आणि आपल्या स्वयंपाकघरात जाऊन आपल्या घरातली लहान मुलं असतील सगळ्यांनी खायचं. याचा साईड इफेक्ट काही नसतो. हे एक आयुर्वेदिक भाजी म्हणून तुम्ही खाल्लं तरी चालेल. उरलेलं जे असतं ते सकाळी श्वानाला किंवा कुत्र्याला खायला घालायचं, गाईला. फक्त ते असं इतरता टाकून द्यायचं नाही. हे 5 गुरुवारी करायचं. जो खरंच जास्त स्वामी भक्त असेल, ज्याची भक्ती स्वामींच्यापर्यंत लवकर पोहोचेल, त्याला पहिल्या किंवा दुसऱ्या गुरुवारी याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्यक्ष स्वामी येऊन, स्वामी म्हणतात ना, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी तुम्हाला प्रत्यक्ष एक साक्षात्कार देतील आणि म्हणतील, अरे घाबरू नकोस, मी आज घरी तुझ्या जेवायला आलेलो आहे. आणि मित्रांनो, हे थोतांड अंधश्रद्धा नाही, याला शास्त्रीय आधार आहे. तुम्ही ही गोष्ट केल्याशिवाय मी काही तुम्हाला बोलू शकत नाही. माझा यातून काही फायदा नाही, तुमचाच फायदा होणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला जी अनुभूती येईल ती मात्र मला कमेंटमध्ये तुम्हाला स्वामींची अगदी स्वामींचे हे घेऊन सांगते की तुम्ही त्यावेळेला मात्र मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला स्वामी येऊन कशा पद्धतीनं भेटले. आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक फक्त करा आणि कमेंट नंतर पाठवली तरी चालेल, पण व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका. थँक्यू. आणि जय श्री स्वामी समर्थ असा जप करायला मात्र विसरू नका. स्वामी समर्थ.